तू है महाकरुणा निधान, तेरे समान कोई कहाँ, तेरे पास आनंद अनोखा, रहे हम पर तेरी कृपा। तू है महाकरुणा निधान, तेरे समान कोई कहाँ, तेरे पास आनंद अनोखा, रहे हम पर तेरी कृपा। हे प्रेमी पिता तू है महान, प्रेमी पिता तू है महान, तू है महान, सबसे महान। तेरे चरणों में हम लाए हैं स्तुति धन्यवाद, तेरे चरणों में हम लाए हैं स्तुति धन्यवाद। हे प्रेमी पिता तू है महान, प्रेमी पिता तू है महान, तू है महान, सबसे महान। तेरे चरणों में हम लाए हैं स्तुति धन्यवाद, तेरे चरणों में हम लाए हैं स्तुति धन्यवाद, स्तुति धन्यवाद, स्तुति धन्यवाद, स्तुति धन्यवाद। सर्वांना येशूच्या नावात सलाम। देवाला धन्यवाद की परत परमेश्वराने एक सुंदर समय दिला आपल्याला की आपण त्याच्या पवित्र चरणी यावं आणि त्याची आराधना करावी, आणि हा तो समय की आपण परमेश्वराची वाणी ऐकावी। आमेन। आणि मी विश्वास ठेवतो की परमेश्वर आपल्यामध्ये आहे। हालेलुया। आणि तोच आपल्याशी आज बोलेल। आमेन। सर्व लोक तयार आहात? ओके, छोटीशी प्रार्थना करू आणि देवाच्या वचनाकडे जाऊ। सर्वशक्तिमान जिवंत देवा, प्रभू तुला धन्यवाद देतो, स्तुती करतो। परत एकदा मी स्वतःला तुझ्या चरणाजवळ झुकवतो परमेश्वरा। तीच माझी योग्यता आहे परमेश्वरा, कारण तू स्वर्गात आहे आणि मी पृथ्वीवर आहे परमेश्वरा। माझ्या देवा, मला माझी योग्यता, माझी लायकी ठाऊक आहे परमेश्वरा। आणि प्रभू तू महान अद्भुत पराक्रमी परमेश्वर आहे। परत एकदा प्रभू मी तुझ्याकडे मागतो, कारण देवापा मी या ठिकाणी उभा आहे तो मला प्रगट करण्यासाठी नाही, पण ख्रिस्ता तुला प्रगट करण्यासाठी। आणि म्हणून देवापा तू माझ्यामध्ये राहून बोल आणि प्रभू तुझी इच्छा पूर्ण कर। मी घटावं, तूच वाढावा, तूच दिसावा, तुझंच कार्य व्हावं, तुझीच इच्छा पूर्ण व्हावी असं होते। पवित्र आत्मा प्रभू मला नियंत्रित कर, ऐकणाऱ्या प्रत्येकाला नियंत्रित कर। येणारं वचन आम्हा सर्वांसाठी आशीर्वादाचं कारण कर। केवळ आवाज माझा असावा, शब्द तुझे असावे, तू बोलावा आम्ही ऐकावं असं होते। आदर, मान, महिमा, गौरव, सन्मान तुलाच देता। प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने गोड नावाने मागितली म्हणून तू ऐक। आमेन। आपल्या सर्वांना माहिती की इथं ही उपकार स्तुती सभा आहे। एक वचन आपण आज वाचणार आहोत। वाचू बरं आपण एक वचन। स्तोत्रसंहिता अध्याय 34। स्तोत्रसंहिता याचा अध्याय 34 आणि वचन 8 आपण वाचू। स्तोत्रसंहिता अध्याय 34 आणि वचन 8 वाचू आपण। एक माईक द्या ना, इथे कोणीतरी माईक देता का? आपण वचन वाचू। स्तोत्रसंहिता अध्याय 34 आणि वचन 8। नीट लक्ष द्या। आपण अनेकदा हे वचन ऐकलेलं आहे, आपल्याला तोंडी पाठ आहे, पण तरी एकदा बघू आपण परमेश्वर आपल्याशी काय बोलतो। वाचू आपण। परमेश्वर किती चांगला आहे स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा, याचा अनुभव घेऊन पहा। हालेलुया। आता माझ्याकडे बघा सगळ्यांनी। देवाचं वचन काय म्हणतं? परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा। बोला, अनुभव घेऊन पहा। तुम्हाला माहिती आहे, परमेश्वराच्या चांगुलपणाचा जो अनुभव घेतो तो त्याची उपकार स्तुती करतो। हालेलुया। दोन प्रकारचे लोक असतात। किती प्रकारचे? एक, जे परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेतात। बोला, काय घेतात? अनुभव। आणि दुसरे लोक असतात जे परमेश्वराच्या चांगुलपणाचा फायदा घेतात। काय घेतात? दोघं गोष्टींमध्ये खूप मोठा तफावत आहे। समजते का? खूप मोठं अंतर आहे। समजलं का मी काय सांगतोय? पहिले लोक कोणते आहेत?
जे परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेतात. आणि ना दुसरे लोक असे आहेत की जे परमेश्वराच्या चांगुलपणाचा फायदा घेतात. दोघं प्रकारचे ख्रिस्ती लोक जगामध्ये आहेत. हालेलुया. जे परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेतात ते नेहमी परमेश्वराचा विचार करतात. बोला, कोणाचा विचार करतात? आणि जे परमेश्वराच्या चांगुलपणाचा फायदा घेतात ते नेहमी फायद्याचा विचार करतात. बोला, कसला विचार करतात? त्यांना देवाशी काही घेणं देणं नाही, त्यांना आपल्या फायद्याशी घेणं देणं असतं. बोला, कशाशी घेणं देणं असतं? नीट लक्ष द्या. हे दोन प्रकारचे लोक तुम्हाला मंडळीमध्ये किंवा आत्मिक जीवनामध्ये, ख्रिस्ती जीवनामध्ये आढळतील. हालेलुया. जे परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घेतात ना, तर त्यांना जेव्हा आरोग्य ते मागतात ना, तर ते परमेश्वराकडून आरोग्य प्राप्त झाल्यामुळे खुश नाही होत, पण ते ह्यामुळे खुश होतात की देवा, ह्या आरोग्यामुळे तू 39 फटक्याचा मार खाल्ला. हा अनुभव असतो त्यांचा. हालेलुया. त्यांचा अनुभव हा नाही राहत की मी बरा झालो. त्यांचा अनुभव हा असतो की माझ्यासाठी येशूने काय खाल्ले? 39 फटके. बोला, काय खाल्ले? हा त्यांच्यासाठी चांगुलपणाचा अनुभव आहे. आमेन. पण जे देवाच्या चांगुलपणाचा फायदा घेतात ना, त्यांना काही नाही फरक पडत. ते म्हणतात तुला मार पडू दे पण आम्हाला आरोग्य दे, तुला जखमा होऊ दे पण आम्हाला आशीर्वादित कर, तू झोपडीमध्ये राहा पण आम्हाला बंगला दे, तू रडत राहा पण आम्हाला हसू दे, तू दुखात राहा पण आम्हाला सुखी ठेव. हे कोण असतात? जे परमेश्वराच्या चांगुलपणाचा काय घेतात? फायदा. बोला, काय घेतात? त्यांना कधीच येशूच्या जखमा दिसत नाही, त्यांना कधीच येशूचे फटके कळत नाही, त्यांना कधी येशूचा त्रास कळत नाही, त्यांना कधी येशूच्या वेदना कळत नाही. ते कधी प्रभू येशू ख्रिस्ताला समजून घेत नाही, कारण ते अनुभव नाही घेत. ते फक्त काय घेतात? येशूचा फायदा. बोला, काय घेतात? फायदा. पण जो व्यक्ती अनुभव करतो ना येशू ख्रिस्ताचा, तर तुम्हाला माहिती का, त्याला आशीर्वादापेक्षा येशूने माझ्यासाठी काय सहन केलं, येशूने माझ्यासाठी किती फटके सहन केले, त्याने काट्यांचा मुकुट सहन केला, त्यांनी वेदना सहन केल्या, क्लेश सहन केले, त्रास सहन केले. बायबल असं म्हणतं, तो गरीब झाला कारण आम्ही काय व्हावं? धनवान व्हावं. बोला, काय व्हावं? लोकांना घेणं देणं नाहीये जे फायदा घेतात त्यांना. त्यांना म्हणतात तू काही पण हो, आमचा फायदा कर, आम्हाला धनवान कर. पण ज्या व्यक्तीला अनुभव असतो ना देवाचा, तो कितीही धनवान झाला तरी तो उपकार कोणाचे मानतो? देवाचे. स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, तू कंगालास धुळीतून उचलतो आणि अधिपतींच्या पंक्तीमध्ये बसवतो. हालेलुया. दावीदाला त्याच्या सिंहासनाला पाहून आनंद नाही व्हायचा, दावीदाला त्याचं राजपद पाहून आनंद नाही व्हायचा, पण दावीद ते आठवायचा की परमेश्वरा, तू कंगालाला, माझ्यासारख्या कंगालाला धुळीतून उचललं. हालेलुया. आणि अधिपतींच्या पंक्तीमध्ये जाऊन बसवलं. तुम्हाला माहिती, दावीद तिथला अनुभव करतो. आमेन. हालेलुया. परमेश्वर किती चांगला आहे, बायबल याचं म्हणतं की त्याचा काय करून पहा? अनुभव घेऊन पहा. बोला, काय घेऊन पहा? फायदा नका घेऊ देवाचा. लक्षात घ्या, कामापुरता परमेश्वराचा वापर करू नका. जे लोक फक्त आपल्या कामापुरता देवापर्यंत येतात ना, ते फक्त आणि फक्त परमेश्वराच्या चांगुलपणाचा काय घेतात? फायदा घेतात. बोला, काय घेतात? बरं नाही वाटलं का आले देवाकडे आणि म्हणतात प्रभू मला काय दे? आरोग्य दे. आणि आरोग्य भेटलं का तू कोण? आणि काहीतरी अडचणी आल्या, समस्या आल्या की आले देवाकडे, देवा माझ्या अडचणी समस्या दूर कर. अडचणी समस्या दूर केल्या की तू कोण आणि मी कोण. हे ते लोक आहेत जे फक्त फायद्यासाठी देवाजवळ येतात, ज्यांच्यासाठी देवाचा चांगुलपणा हा स्वतःचा फायदा करण्यासाठी. पण जे लोक अनुभव घेतात, बोला काय घेतात, ते कधीच देवाला सोडत नाही. त्यांच्यासाठी परमेश्वर महत्वाचा आहे. आमेन. त्यांच्यासाठी देवाचं प्रेम महत्वाचं आहे, त्यांच्यासाठी परमेश्वराने माझ्यावर केलेले उपकार महत्वाचे आहेत. आणि मग असे लोक ना देवाची उपकार स्तुती करतात. हालेलुया. बोला येशू मसीह की. देवाचे आभार मानणं, देवाची उपकार स्तुती करणं, देवाला धन्यवाद देणं, देवाचे उपकार आठवणं. लक्षात घ्या, मनापासून पाहिजे. कुठून पाहिजे? मनापासून. एक दिवस नाहीये देवाची उपकार स्तुती. देवाची उपकार स्तुती रोज केली पाहिजे. आमेन. हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर. नाही इथे लिहिलंय, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार. दावीद काय म्हणतो? हे माझ्या, बोला बोला, हे माझ्या. याचा अर्थ त्याला माहितीये उपकार कोणावर झालेत? जीवावर. बोला कोणावर? घर भेटलं हे उपकार नाहीये, गाडी भेटली हे उपकार नाहीये, नोकरी भेटली हा उपकार नाहीये, पैसे भेटले हा उपकार नाहीये, परिस्थिती बदलली हा उपकार नाहीये, देवाने आपल्याला खूप धन दिलं हा उपकार नाहीये, देवाने माझा जीव राखला हा उपकार आहे.
हालेलुया. देवाने माझं तारण केलं, हा उपकार आहे. आमेन. देवाने माझा उद्धार केला आणि माझा नाश होऊ दिला नाही, हा देवाचा काय आहे? उपकार आहे. म्हणून दावीद काय म्हणतो? राजा बनवलं म्हणून तो नाही म्हणत की देवा मी तुला धन्यवाद देतो. तो म्हणतो हे माझ्या जीवा, काय? हे माझ्या जीवा. आपण देवाला धन्यवाद जीवासाठी नाही, शरीरासाठी देतो. बोला कशासाठी देतो? आरोग्य दिलं का देवाची उपकार स्तुती ना. जीवासाठी नाही. तो कोणासाठी मागतोय? धन्यवाद कोणासाठी देतोय? जीवासाठी. बोला कोणासाठी? मनुष्य सगळ्यात जास्त प्रार्थना कशासाठी करतो? शरीरासाठी. बोला कशासाठी? जगतो कशासाठी? खातो कशासाठी? पितो कशासाठी? सगळी काळजी कशासाठी? पैसा कमवतो कशासाठी? चांगले कपडे कोणासाठी? चांगले बुट कोणासाठी? अरे मला सांग ना, सगळ्या गोष्टी. सोनं कोणासाठी? चांदी कोणासाठी? चांगली घड्याळ कोणासाठी? सगळ्या गोष्टी. मोबाईल कोणासाठी? हा, मोठ्याने बोला. मोठा बंगला कोणासाठी? चांगली महागडी गाडी कोणासाठी? सगळं कोणासाठी? शरीरासाठी. दावीद कोणासाठी धन्यवाद देतो? जीवासाठी. कारण तुमच्या शरीरापेक्षा मूल्यवान तुमचा बायबल देवाचं वचन म्हणतो तू सगळं जग मिळवलं आणि तुझ्या जीवाचा नाश केला तर तुला काय लाभ? याचा अर्थ काय होतो? तुमच्या सगळ्या गोष्टींपेक्षा महत्वाचा आणि मूल्यवान काय आहे? जीव. बोला काय आहे? ज्याला कळतं ना की देवाने माझ्या जीवावर उपकार केले, त्याने देवाचा अनुभव घेतलाय. बोला त्याने देवाचा अनुभव घेतलाय. हालेलुया. बोला येशू मसीह की. लक्षात घ्या, ज्याला अनुभव आहे की परमेश्वराने माझा जीव राखलाय. आमेन. हा, देवाचं वचन म्हणतं जो तुमच्या शरीराचा घात करेल त्याला घाबरायचं नाही. आपण कोणाला घाबरतो? आपण कोणाला घाबरतो? जो कोणाचा घात करेल? शरीराचा. बोला कोणाचा? बायबल काय म्हणतो? कोणाला घाबरायचं? जो तुमच्या जीवाचा घात करू शकतो, नाश करू शकतो किंवा उद्धार करू शकतो. फक्त त्याचं भय धरायचं. आमेन. आणि तो कोण आहे? येशू. बोला कोण आहे? जगात फक्त सैतान तुमच्या शरीराचा घात करू शकतो. बरं, कसला घात करू शकतो? पण तुम्हाला माहितीये फक्त जीवाचा अधिकार कोणाच्या हातामध्ये? प्रभू येशूच्या. बोला कोणाच्या हातामध्ये? मग देवाची इच्छा आहे तुम्ही भय कोणाचं धरा? येशू ख्रिस्ताचं. आमेन. जो तुमच्या जीवाचा नाश करू शकतो ना, त्याचं भय धरा, देवाचं वचन म्हणतं. हालेलुया. आणि म्हणून त्या ठिकाणी दावीद म्हणतो हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नको. परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. बोला काय घेऊन पहा? मग मला एक सांगा, काय घ्यायचा? अनुभव का फायदा? बोला बोला बोला. परमेश्वराच्या चांगुलपणाचा अनुभव घ्यायचा का फायदा घ्यायचा? आता प्रत्येकाने मनाला प्रश्न विचारायचा, मी खरंच अनुभव घेतो का फायदा घेतोय देवाचा चांगुलपणाचा ना? खूप दयाळू परमेश्वर आहे ना. आपण ही प्रार्थना करतो, देवा तू किती दयाळू आहे, आणि त्याच्या दयेचा आपण काय घेतो? वारंवार फायदा. बोला काय घेतो? त्याच्या प्रेमाचा काय घेतो? फायदा. तो क्षमा करतो, त्या क्षमेचा आपण काय घेतो? फायदा. माणूस वारंवार चुका का करतो माहिती का? कारण तो त्या परमेश्वराच्या दयेचा सुद्धा काय घेतो? फायदा. फायदा नाही घ्यायचा, अनुभव घ्यायचा. बोला काय घ्यायचा? परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घ्या? अनुभव घ्या. देवाचं वचन म्हणतात जो अनुभव घेतो ना तो देवाला कधी सोडत नाही. हालेलुया. तो नेहमी परमेश्वराच्या जवळ राहतो. एक बायबल मधून आज एक ना दृष्टांत, एक दाखला आपण बघू. चला वचन काढा. लूक वर्तमान काढा. लूक वर्तमान याचा 17वा अध्याय. लूक वर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 11 पासून पुढे वाचू आपण. नीट लक्ष द्या. आता लूक वर्तमान याचा 17वा अध्याय आणि वचन 11 पासून पुढे. हा, मग असे झाले की आता ह्या वचनाकडे ना खूप व्यवस्थित लक्ष द्या. आपण खूपदा वचन ऐकलेलं आहे 10 कुष्ठरोग्यांसंदर्भात, पण ना आज बघा परमेश्वर याच्यातून काहीतरी शिकवेल आपल्याला. आमेन. हा, आता नीट कान देऊन ऐका. हा, लूक वर्तमान 17 वचन 11 पासून पुढे. हा, मग असे झाले की तो यरूशलेमेकडे चालला असता बायबल देवाचं वचन म्हणतं प्रभू येशू ख्रिस्त यरूशलेमेकडे जात होता शमरोन व गालील यामधून गेला आणि शमरोन आणि गालील याच्यामधून प्रभू येशू ख्रिस्त गेला. आणि तो एका गावात जात असता कुष्ठरोग असलेले 10 पुरुष त्याला भेटण्यास आले. बायबल देवाचं वचन म्हणतं कुष्ठरोग असलेले 10 लोक त्याला भेटले. बोला काय असलेले? कुष्ठरोग असलेले किती लोक? ह्या 10ची ओळख काय आहे मला सांगा? ते काय आहेत? कुष्ठरोगी. बोला काय आहेत? त्यांचं नाव बायबल मध्ये दिलंय का? दिलंय का? ते कोणत्या पंथाचे आहेत, कोणत्या जातीचे आहेत ते दिलंय का? काय म्हटलंय फक्त त्यांना? कुष्ठरोगी. बोला काय म्हटलंय? कारण सगळ्यांना एकच आजार आहे. बोला सगळ्यांना काय? सगळ्यांची परिस्थिती कशी आहे? एकच आहे, म्हणून त्यांना सगळ्यांना एकच नाव आहे. काय? कुष्ठरोगी. बोला काय?
कुष्ठरोगी. नीट लक्ष द्या. हे सगळे ना एकाच आजारामध्ये आहेत आणि म्हणून ना त्यांची वेगळी ओळख नाही दाहींची. त्या दाहींची ओळख एकच आहे की हे दाहीच्या दाही काय आहेत? कुष्ठरोगी. हालेलुया. बायबल असं म्हणतं 10 कुष्ठरोगी त्या ठिकाणी होते आणि मग काय झालं वाचा पुढे. हा, ते दूर उभे राहून मोठमोठ्याने ओरडून म्हणाले. बायबल असं म्हणतं जेव्हा त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताला जाताना पाहिलं दुरून त्यांनी येशूला हाक मारली आणि ओरडून म्हटलं, अहो येशू, अहो येशू, गुरुजी आमच्यावर दया करा. गुरुजी आमच्यावर दया करा. बोला, गुरुजी आमच्यावर दया करा. येशूकडे काय मागतायत ते? बोला, काय मागतायत ते? अशी गोष्ट येशूकडे मागतायत जी त्यांच्या घरच्यांनी पण त्यांच्यावर नाही केली. समजतंय का? काय मागतायत येशूकडे? परत बोला, दया. मोठ्याने बोला, दया. कुष्ठरोग्यांवर ही गोष्ट कोणीच करत नव्हतं त्या काळामध्ये. समजतंय का? त्यांना ना शिळं अन्न कोणी देऊन टाकेल, काहीतरी खायला शिळं बिळं कोणीतरी देईल, पण तुम्हाला माहिती का एक गोष्ट त्यांच्यावर कोणीच करायचं नाही. काय? दया. का बरं माहिती तुम्हाला? जर त्यांच्यावर दया करायला गेलं तर तो आजार त्यांना सुद्धा लागेल. म्हणून कुष्ठरोग्यावर घरातले लोक सुद्धा काय करायचे नाही. एखाद्या माणसाला, पुरुषाला जर कुष्ठरोग झाला ना तर त्याची बायको पण त्याच्यावर काय करायची नाही, त्याचे मुलं पण त्याच्यावर काय करायचे नाही, त्याचे नातेवाईक आई वडील सुद्धा त्याच्यावर काय करायचे नाही, समाज सुद्धा त्याच्यावर काय करायचा नाही, कोणतेच नातेवाईक त्याच्यावर दया करायचे नाही. आणि ते कुष्ठरोगी येशूकडे काय मागतायत? दया. बोला, काय मागतायत? नीट लक्ष द्या. येशू ख्रिस्त आपल्याला ते देतो जे आपल्याला कोणीच देत नाही. हालेलुया. कोणीच देत नाही. मी तुम्हाला सांगतो, जगामध्ये जेव्हा तुमच्या सगळ्या आशा समाप्त होतात ना तेव्हा तुम्हाला कोण दिसतो? येशू. बोला, कोण दिसतो? जेव्हा सगळे नाकारतात त्यावेळेस आपल्याला कोण आठवतो? येशू. हे कुष्ठरोगी तसेच आहेत की यांना ना दया पाहिजे येशूकडे, जी त्यांच्यावर कोणीच केली नाही. घरच्यांनी हाकलून दिलं, नातेवाईकांनी सोडून दिलं, समाजाने वाळीत टाकलं, गावाच्या बाहेर त्यांना काढून दिलं. दया नाही आहे त्यांच्यावर. ते मरतील का काय कोणाला काही घेणं देणं नाहीये. ते काय खातात काय पितात याच्याशी कोणाला काही घेणं देणं नाहीये. त्यांच्यावर दया करणारं कोणीच नाही. आणि ते येशूकडे तेच मागतायत. हे येशू, दाविदाच्या पुत्र, आमच्यावर काय कर? दया कर. लक्षात घ्या, आपण वचन वाचलं, परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा. अरे तुमच्यावर कोणी दया नाही करणार, पण तुम्हाला माहितीये तो चांगला आहे ना म्हणून तो काय करतो? दया करतो. म्हणून देवाचं वचन म्हणतं काय घेऊन पहा? त्याच्या चांगुलपणाचा अनुभव. हालेलुया. सगळे नाकारतील, सगळे झिटकारतील, सगळे तोडतील, सगळे फेकतील, सगळे निंदा करतील, पण येशूकडे जर तुम्ही काही मागाल ना तो कधीच तुम्हाला दूर करणार नाही. आणि म्हणून तर बायबल म्हणतं तो किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा? अनुभव घेऊन पहा. हालेलुया. एक वचन वाचा, स्तोत्रसंहिता अध्याय 136 वचन 1. स्तोत्रसंहिता अध्याय 136 वचन 1. स्तोत्रसंहिता अध्याय 136 वचन 1. परमेश्वराचे उपकार स्मरण करा. हा, बायबल काय म्हणतं? परमेश्वराचे उपकार स्मरण करा, कारण तो चांगला आहे. कारण तो चांगला आहे. हा, कारण त्याची दया सनातन आहे. त्याची दया, सनातन. हा, जी तुमच्यावर कोणीच नाही करणार ना त्याच्याकडे ती दया सनातन आहे. हालेलुया. याचा अर्थ त्याची दया कधी संपत नाही. आमेन. तुम्ही कितीही बिघडले तरी सुद्धा त्याच्याकडे एक गोष्ट आपल्यासाठी असते, ती काय? दया. नीट लक्ष द्या. आपली ना सगळ्यांनी आशा सोडून दिली तरी सुद्धा देवाकडे आपल्यासाठी एक गोष्ट असते, काय? दया. हालेलुया. चोर जो होता ना मरणार होता, पापात मरणार होता चोर. तुम्हाला माहितीये सगळ्यांनी आशा सोडली होती, त्याने स्वतःने पण स्वतःची आशा सोडून दिली होती. चोराला माहिती होतं मी नाही वाचणार, चोराला माहिती होतं मी मेलो तर मी नरकात जाईल, चोराला माहिती होतं की मी आयुष्यभर पाप केलेलं आहे, पण तुम्हाला माहितीये शेवटच्या क्षणाला त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे दया मागितली. बोला, काय मागितली? आणि तुम्हाला माहिती येशूकडे त्याला द्यायला ना त्यावेळेस काय होती? फक्त दया. बोला, काय होती? कारण देवाचं वचन म्हणतं परमेश्वराची दया सनातन आहे. हालेलुया. खंड नाही पडत, नेहमी असते परमेश्वराकडे ही गोष्ट. तो नेहमी तुमच्यासाठी एक गोष्ट राखून ठेवतो. बोला, काय? दया. आपण कितीही चुकलो ना तरी देवाकडे आपल्यासाठी एक गोष्ट ठेवलेली आहे, काय? दया. म्हणून जो क्षमा मागतो, पश्चाताप करतो ना, देव त्याच्यावर काय करतो? दया करतो. आमेन. पण लोक त्या दयेचा बी काय करतात? फायदा घेतात. बोला, काय घेतात? फायदा नका घेऊ, अनुभव घ्या. बोला, काय घ्या? फायदा घेऊ नका, त्याचा काय घ्या? अनुभव घ्या. लक्षात घ्या, आई बाप तुमच्यावर प्रेम करतात ना तर त्या प्रेमाचा अनुभव घ्यायचा. बोला, काय घ्यायचा? फायदा नाही. बोला, फायदा. आजकाल लेकरं आई बापांच्या प्रेमाचा काय घेतात? फायदा. लक्षात घ्या, फायदा नाही घ्यायचा, अनुभव घ्यायचा. काय घ्यायचा? जे लेकरं आई बापांच्या प्रेमाचा अनुभव घेतात ना
त्यांना आईबापांचा आदर असतो. त्या आईबापांच्या पैशाला किंमत देतात, आईबापाच्या नावाला खराब करत नाही, कारण ते आईबापाच्या नावाचा आणि पैशाचा फायदा नाही घेत. समजते? ते काय घेतात? अनुभव. बोला काय? त्यांच्या प्रेमाचा काय घेतात? अनुभव. हालेलुया. जर तुम्ही खरंच मी तुम्हाला सांगतो, खरंच आपण विश्वासी असू ना, तर कोणीच देवाचा सुद्धा फायदा घ्यायचा नाही आणि एकमेकांचा सुद्धा फायदा घ्यायचा नाही. लक्षात घ्या, जो फायदा घेतो त्याला देवच कळला नाही. हालेलुया. तुम्हाला माहिती, देवाचा जो अनुभव घेतो ना, फायदा त्याच्या सोबतच येतो. आमेन. फायद्यासाठी देवाजवळ नाही यायचं, देवासाठी यायचं. हालेलुया. त्याच्याजवळ आल्यानंतर तुमचा फायदा होणारच आहे. आमेन. तो कोणाचाच तोटा करत नाही. हालेलुया. बायबल म्हणतं परमेश्वर किती चांगला आहे, त्याची दया सनातन आहे. या कुष्ठरोग्यांना माहिती होतं आम्हाला दयाच नाही भेटत आहे, ही दया आम्हाला कोणाकडे भेटेल? येशूकडे. बोला कोणाकडे भेटेल? त्यांनी प्रभू येशू ख्रिस्ताकडे दया मागितली. हे दाविदाचे पुत्र, आमच्यावर दया कर. घरचे लोक नाही करत आहेत, परिवारातले लोक नाही करत आहेत, गावातले लोक नाही करत आहेत, समाजातले लोक नाही करत आहेत, पण येशू आम्हाला माहिती तू आमच्यावर काय करशील? दया करशील. हालेलुया. योग्य गोष्ट प्रभू येशू ख्रिस्ताकडे मागितली, ती होती दया. आमेन. बोले येशू मसीह की. जेव्हा मी पापामध्ये होतो ना, लोक बरोबर आहेत की ते आपल्याला चूक म्हणतात, हा चुकीचा आहे, हा पिणारा आहे, हा खाणारा आहे, हा पापी आहे, हा तसा आहे, हा तसा आहे. तुम्हाला माहिती, लोक दोष लावून मोकळे होतात, पण त्याही परिस्थितीत दया करणारा एकच असतो. कोण? येशू. बोला कोण? जर त्याने माझ्यावर दया केली नसती तर मी माझ पापाचं तारण झालं असतं का? आज मी तुमच्या समोर उभा राहिलो असतो का? नाही. लक्षात घ्या, जर आज मी तुमच्या समोर उभा आहे ना, तर फक्त आणि फक्त येशूच्या दयेमुळे. बोला येशूच्या. त्याने दया नसती केली ना, आज मी तुमच्या समोर उभा राहिलो नसतो, मी त्याची सेवा केली नसती. परमेश्वर किती चांगला आहे याचा फायदा नाही काय? अनुभव घेऊन पहा. बोला काय घेऊन पहा? यांनी दाविदाच्या पुत्रा आमच्यावर दया कर अशी प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताकडे केली. प्रभूला माहिती होतं यांना दयेचीच गरज आहे. आमेन. चोराने म्हटलं, हे प्रभू, जेव्हा तू तुझ्या गौरवाने येशील, मग पापाची काय कर? आठवण कर. त्याने दया मागितली, येशूने दया दिली. त्याला म्हटलं, आजच माझ्यासोबत तू कुठं असशील? सुखलोकात असशील. आमेन. तुमच्यासाठी एक गोष्ट नेहमी देवाजवळ ठेवलेली आहे, ती आहे परमेश्वराची दया. आमेन. आणि त्या दयेचा फायदा नाही घ्यायचा. काय घ्यायचा? अनुभव. बोला काय घ्यायचा? अनुभव. हालेलुया. वारंवार चूक नाही करायची. वारंवार त्याला आपण माहिती, जेव्हा देवाच्या दयेचा फायदा घेतो ना, त्यावेळेस आपण परमेश्वराची थट्टा करतो. बोला काय करतो? थट्टा. पण जो व्यक्ती अनुभव घेतो ना, तो परत पाप करत, तो परत चुका करत. ज्यावेळेस योहान बाप्तिस्मा देणाऱ्या जवळ जेव्हा लोक बाप्तिस्म्यासाठी यायचे ना, योहान त्यांना काय सांगायचं? अरे सापाच्या पिल्लांनो. काय म्हणायचं? अरे बोला, किती सुंदर शब्द आहेत. अरे सापाच्या पिल्लांनो. काय वाटत असेल विचार करा लोकांना की आपण कशासाठी चाललोय? काय घ्यायला चाललोय? बाप्तिस्मा. आणि हा सुरुवात कशाने करतोय? अरे सापाच्या. आजकाल जर पास्टरांनी असं म्हटलं, समजा चला आज बाप्तिस्म्याचा कार्यक्रम आहे, मंडळीतले 5 लोक आले बाप्तिस्मा घ्यायला, आणि पास्टरांनी त्यांना पाहिलं म्हटलं, अरे सापाच्या पिल्लांनो, काय करतील बरं ते लोक? अर्धी मंडळी फोडतील आणि दुसरीकडे जाऊन बसतील. 100% ना. आम्हाला असं म्हटलं. आजकाल मंडळ्या फुटतातच कशासाठी मला सांगा ना. आपला अहंकारच एवढा मोठा आहे. तुम्हाला माहितीये, तो अहंकारच मंडळ्या फोडतोय सध्या. मंडळीचे 2 भाग करतोय. ऐकायला आपल्याला सवय नाहीये. लक्षात घ्या, चुका आपल्या आपण पदरी नाही घेत. ज्यावेळेस पाप दाखवले जातात ना, लोकांना पटत नाही. आम्हाला आशीर्वाद द्या, फायदा करा आमचा, फक्त आम्हाला अनुभव नकोय देवाचा. योहान म्हणतो, अरे सापाच्या पिलांना, तुम्हाला भावी संकटाविषयी कोणी सांगितलं? पश्चातापास योग्य फळ द्याल तर काय घ्या? बाप्तिस्मा. बोला काय घ्या? याचा अर्थ काय होतो? योहान म्हणतो दयेचा फायदा घ्यायचा नाही. तो काय म्हणतो? प्रत्येक झाडाखाली काय ठेवलेली आहे? कुऱ्हाड. जे झाड फळ देणार नाही ते काय करण्यात येईल? बाप्तिस्मा घेणं म्हणजे किती भयानक गोष्ट आहे. लक्षात घ्या, बाप्तिस्मा घेताना तो म्हणतो प्रत्येक झाडाखाली काय ठेवली जाते? कुऱ्हाड. म्हणजे तुमच्या प्रत्येकाच्या, आपल्या प्रत्येकाच्या झाडाखाली काय ठेवली आहे? कशासाठी? तोडायसाठी नाही. जे झाड फळ देणार नाही. बोला, जे झाड, जे तसं वागणार, जे देवाच्या दयेचा अनुभव घेऊन तशा पद्धतीने फळ देणार नाही, त्यांना काय करण्यात येईल? तोडण्यात येईल. बोला काय करण्यात येईल? हे मी नाही म्हणत, हे कोण म्हणतं? परमेश्वराचं. दयेचा फायदा नाही घ्यायचा. दयेचा काय घ्यायचा?
अनुभव. हालेलुया. म्हणून त्या ठिकाणी योहान म्हणतो की अरे सापाच्या पिलांना तुम्हाला भावी क्रोधाविषयी कोणी सांगितलं. लक्षात घ्या, कारण त्याला माहिती होतं देवाच्या दयेचा ना खेळ नाही करायचा. हालेलुया. परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा, अनुभव. फायदा नाही, बोला फायदा नाही. अहो दाविदाचे पुत्र आमच्यावर दया करा. पुढे वाचा. त्याने त्यांना पाहून म्हटले, मग प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना दाहींना पाहिलं आणि म्हटलं. तुम्ही जाऊन स्वतःला याचकांना दाखवा. आता नीट लक्ष द्या. प्रभू येशू ख्रिस्ताने त्यांना बरं म्हणजे हात नाही लावला, प्रार्थना नाही केली. प्रभू येशू ख्रिस्ताने त्या दाहींना काय सांगितलं, तुम्ही जा आणि कोणाला दाखवा, याचकांना. बोला कोणाला दाखवा. कारण ना याजक शुद्ध अशुद्ध ठरवायचे. ज्याला कोड झालं, ज्याला कुष्ठरोग झाला, याचकांनाच दाखवावं लागायचं आणि मग ते त्यांना आजारी ठरवायचे. आता नीट लक्ष द्या. 10 कुष्ठरोगी आहेत. आता 10 कुष्ठरोग्यांना प्रभू येशू ख्रिस्त म्हणतोय की जा आणि कोणाला दाखवा, याचकांना दाखवा. आता मला एक सांगा, ज्या वेळेस ते निघाले ना येशू ख्रिस्ताकडून, जेव्हा ते चालायला लागले, ते 10च्या 10 काय होते, कुष्ठरोगी. बोला काय होते, मोठ्याने बोला. ओके, नीट लक्ष द्या. जेव्हा 10 लोक येशू जवळ आले तेव्हा ते काय होते, कुष्ठरोगी. बोला काय होते. जेव्हा प्रभू येशू ख्रिस्ताने सांगितलं तुम्ही याचकांना दाखवा, जायला लागले तेव्हा ते काय होते, कुष्ठरोगी. पण पुढे काय झालं वाचा. ते जाता जाता शुद्ध झाले. जाता जाता शुद्ध झाले. त्यांच्यातील एक जर आपण बरे झालो आहोत हा. असे पण मोठ्याने देवाचा महिमा वर्णत परत आला आणि येशूचे आभार मानून त्याच्या चरणावर पालथा पडला. हा. हा तर शंभरोनी होता. याचा अर्थ काय झाला, नीट लक्ष द्या. येशू जवळ आले तेव्हा ते काय होते, कुष्ठरोगी. येशूने पाठवले तेव्हा ते काय होते, कुष्ठरोगी. पण जाता जाता जेव्हा बरे झाले ना, तर ते कुष्ठरोगी नाही राहिले. कोणी यहुदी झाला तर कोणी शंभरोनी होऊन गेला. हालेलुया. समजतंय का. आतापर्यंत एकत्र राहत होते ना, हा का नाही. मग ते काय होते तोपर्यंत, कुष्ठरोगी. बोला काय होते. सगळ्यांचं दुःख कसं होतं, सगळ्यांचा आजार कसा होता, सगळ्यांची ओळख कशी होती, सगळ्यांचा मान कसा होता, सारखा. पण बायबल असं म्हणतं जेव्हा येशूने त्यांना बरं केलं ना, ते जायला लागले. जाता जाता कुष्ठरोग गेला. पण काय झालं माहिती का, जो यहुदी होता ना तो यहुदी होऊन गेला. हालेलुया. जो शंभरोनी होता तो काय होऊन गेला, शंभरोनी होऊन गेला. आणि मग काय झालं माहिती तुम्हाला, 10 लोक जे एकत्र राहत होते ना, आता ते या शंभरोण्याला म्हटले अरे तू आमच्यात राहायचं. कारण बायबल असं म्हणतं यहुदी लोक शंभरोण्यांसोबत संबंध ठेवत नाही. नीट लक्ष द्या. यहुदी लोक कधी शंभरोण्यांसोबत संबंध ठेवत. आता ते कुष्ठरोगी नाही राहिले होते जाता जाता. आता ते काय झाले होते, 9 लोक काय झाले होते, यहुदी. आणि हा एकटा काय होता, शंभरोनी. मग यांनी काय म्हटलं, तू आमच्यातला, आता तू आमच्यातला. आम्ही आजारी होतो म्हणून तुझ्या सोबत होतो, आम्ही कुष्ठरोगी होतो म्हणून आता तुझ्या सोबत होतो, पण आता आम्ही काय झालो, यहुदी. बोला आम्ही काय झालो, आणि तू काय झाला, शंभरोनी. चल आमच्यात राहायचं. कळतंय का. अरे बोला ना. गरज असते ना त्यावेळेस आपण फक्त गरजवंत असतो. बोला काय असतो. आणि जेव्हा गरज निघून जाते ना, मग आपल्याला आपलं पद आठवतं, मग आपल्याला आपली प्रतिष्ठा आठवते, मग आपल्याला आपलं नाव आठवतं, मग आपल्याला आपलं काम आठवतं, मग आपल्याला आपली प्रतिष्ठा आठवते. लक्षात घ्या, ते विसरू नका की तुम्ही काय होते. हालेलुया. तेव्हा तुम्ही एक होते, तेव्हा तुमचा मान एक होता, तेव्हा तुमचा सन्मान एक होता, तेव्हा तुमची ओळख एक होती. कोणी बदलली, येशूने. बोला कोणी बदलली, येशूने बदलली ना. मग परत तुमच्यामध्ये अहंकार कुठून आला, मग परत तुमच्यामध्ये तुमची ओळख कुठून आली, मग परत तुम्ही स्वतःला वेगळं का समजतात. बायबल असं म्हणतं शंभरोनी परत आला. कोण परत आला, कारण शंभरोनी त्यांच्यासोबत मॅच होणार नाही, कारण हे लोक त्याला आता जुळवून घेणार नाही. हालेलुया. नीट लक्ष द्या. हे 9 लोक जे आहेत ना, 9 लोक, यांना माहिती होतं मी याचकांना जर आम्ही दाखवलं ना आमचा फायदा आहे. काय आमचा काय, कारण आम्हाला आमचं यहुदी स्थान परत भेटेल. हालेलुया. आम्हाला आमची जुनी ओळख परत भेटेल, आम्हाला आमचा जुना सन्मान परत भेटेल, जुना मान परत भेटेल. शंभरोण्याला माहिती होतं, गेलो आणि दाखवलं तरी ना मी आहे कोण, शंभरोनी. याचक काही माझा मान करणार, मला काही परत सन्मान भेटणार, उलट तो मला तुच्छ लेखेल, कारण तू काय आहे, शंभरोनी. मग त्याला कळून गेलं आपल्याला यांची नाही, कोणाची गरज आहे, ज्याने दया केली ना त्याचीच गरज आहे. हालेलुया. ज्याचा अनुभव मी घेतला ना मला त्याचीच गरज आहे. मला हा खोटा सन्मान नको, मला तिथून काहीच भेटणार नाही. मला ज्याने दिलं ना मी त्याच्याचकडे जाईन. हालेलुया. मग शंभरोनी कोणाकडे आला, येशू ख्रिस्ताकडे. बोला कोणाकडे आला. समजतंय का. हे 9 लोक जे होते ना त्यांच्या बाबतीत येशू काय म्हणतो, वाचा पुढं. तेव्हा येशूने म्हटले, 10चे 10 शुद्ध झाले होते ना. अरे 10चे 10 शुद्ध झाले ना. मग 9 जण कोठे आहेत. हे 9 जण कुठे आहेत प्रभू. ते तर स्वतःचा सन्मान परत मिळवायला गेले
ते स्वतःचा मान परत मिळवायला गेले, ते याचकाकडून स्वतःची प्रतिष्ठा परत मिळवायला गेले, आणि याला तर त्याने तुच्छ लेखलं ना, म्हणून आला बिचारा तुझ्याकडे. हालेलुया. ज्यांचा फायदा होऊन जातो ना देवामुळे, ते देवाकडे परत येत नाही. पण जे अनुभव घेतात ना, ते परत देवाकडे येतात. आमेन. हालेलुया. समजतंय का मी काय सांगतोय? फायदा होणारे लोक परत प्रभूकडे येत वळत, त्यांना देवाशी काही घेणं देणं राहत नाही. पण जो अनुभव घेतो, मला काय घेतो, तो परत देवाच्या मागे येतो. आमेन. हा आला परत येशूच्या चरणी पडला. येशू म्हणतो 9 कुठे गेले? प्रभू 9 बरे नाही झाले, 9 यहुदी झाले. 9 काय झाले? नाही, यहुदी झाले. हा एकटा बरा झाला बिचारा. याला शबरोनी राहून बी फायदा नाहीये, म्हणून याला आरोग्याबद्दल कळलं की प्रभूने माझ्यावर उपकार केले. यांना आरोग्याची नव्हती, यांना यहुदी बनण्याची इच्छा होती. हालेलुया. कारण समाजामध्ये स्थान उंच कोणाचं आहे? यहुद्यांचं. बोला कोणाचं आहे? आणि खालचं स्थान कोणाचं आहे? शमरुण्याचं. मला एक सांगा ना, शमरुण्याला आरोग्य मिळाल्यानंतर सुद्धा आहे ना, शमरुणी म्हणून फायदा आहे का? कारण लोक त्याला काय लिखणार आहेत? तुच्छ. बोला काय लिखणार आहे? त्याला शमरुणी बनून फायदा नव्हता, तर त्याला माहिती का आरोग्य मिळालं? देवाचे तेच उपकार तो जाणून होता, आणि त्या उपकारांखातर तो कोणाजवळ आला? येशू जवळ. हालेलुया. बोला येशू मसीह की. असे अनेक लोक आहेत. मराठीमध्ये म्हण आहे ना, कामापुरता. देवाला सुद्धा लोक कसे समजतात? कामापुरता मामा. तेवढ्या कामा लाजा वाटत नाही लोकांना. खरं सांगतो मी तुम्हाला, खरंच काहीच नाही वाटत. उपकार ना परमेश्वर करतो, केलेत. त्याने जेवढं सहन केलंय ना आपल्यासाठी, ते कोणीच नाही केलंय. लक्षात घ्या, कोणीच नाही केलंय. पण त्याचा अनुभव अजून आपण घेतलेला नाही. जो अनुभव घेतो ना, तो कधीच देवाला सोडत नाही. हालेलुया. ज्याने आपल्या जीवनामध्ये प्रभू येशू ख्रिस्ताने केलेल्या उपकारांचा फायदा नाही, पण अनुभव घेतलाय ना, मी तुम्हाला सांगतो, काही होऊन जाईल आयुष्यामध्ये, तो प्रभूला कधीच सोडू शकत नाही. पण ज्यांच्यासाठी प्रभू फायदा आहे, फायद्याचा विषय, आशीर्वादाचा विषय, ते कधीच देवाला समजू शकत नाही. ते फक्त फायद्यापुरता देवाजवळ येतात, आणि नंतर काम झालं, तू कोण आणि मी कोण. मग येशू म्हणतो, कुठे गेले ते बाकीचे? प्रभू ते यहुदी बनायला गेले, प्रभू ते जगातली प्रतिष्ठा मिळवायला गेले, जगातला मान सन्मान मिळवायला गेले. त्यांना तुझ्याशी काही घेणं देणं नाही. हा एकटा होता ज्याला कोण पाहिजे होता? येशू. मला कोण पाहिजे होता? येशू. बाकी 9 लोकांना येशूची गरज नाही. आज पण तेच आहे. मी तुम्हाला सांगतोय, आम्हाला आशीर्वाद दे देवा, तू नको. आरोग्य दे, पण तू नको. आमच्या समस्या दूर कर, पण तू नको. आम्हाला सगळं दे, पण तू नको. आणि तुम्हाला माहिती देवाचं वचन काय म्हणतं? परमेश्वर किती चांगला आहे ना, याचा काय घेऊन पहा. काही नाही भेटलं ना तरी त्याचा अनुभव घ्या. तो पाहिजे. आमेन. काही नसलं ना, तो असणं गरजेचं आहे. आमेन. तू सगळं जग मिळवलं आणि स्वतःच्या जीवाचा नाश केला तर तुला काय लाभ? आणि तुम्हाला माहिती तुमच्या जीवाचा तारणाराच कोण आहे? येशू. म्हणजे मला कोण पाहिजे? कोण पाहिजे? जर येशूच नाही ना, तर माझा उद्धारच नाहीये. हालेलुया. बोला येशू मसीह की. नीट लक्ष द्या. आज स्वतःला पारखा, काय मी त्या 10 कुष्ठरोग्यांसारखा आहे का? सारखी ओळख, सारखे आजार, सारखी निंदा, सारखी परिस्थिती. पण जेव्हा बरे झाले ना, सगळे त्यांच्यामधून बाहेर निघाले. यहुदी, शमरोनी आपली ओळख विसरून गेले, देवाने केलेले उपकार विसरून गेले, मी कोणत्या परिस्थितीत होतो ते विसरून गेले. आज लोकांकडे सगळे, देवाने खूप आशीर्वादित केला आपल्याला, पण ना लोकांना काय वाटतं? आम्ही कमवलं. ते खरंच सांगतो. हा का नाही? अरे हा, सायकल नव्हती आपल्या दारात पहिले, पण देवाने एवढी परिस्थिती बदलली ना, 4 व्हीलर उभ्या आहेत चांगल्या चांगल्या. कोणी दिल्या नाही आपल्याला, पण देवाने आशीर्वादित केलं. ते ज्ञान दिलं, ती बुद्धी दिली, ती समज दिली ना. त्या बुद्धीच्या जोरावर आपण नोकरीला लागलो, त्या बुद्धीच्या जोरावर आपण पैसे कमवले, त्या बुद्धीच्या जोरावर व्यसन सुटले, चुकीच्या गोष्टी सुटल्या, पैसा वाचला, आणि त्याच्याने तुम्ही आपलं घर बनवलं, त्याच्याने गाडी घेतली, सगळ्या गोष्टी सुधारल्या. बरोबर आहे ना, चांगली गोष्ट आहे, पाहिजेच ते. पण फायदा नका घेऊ ना त्याचा काय घ्या? अनुभव. ज्या देवाने उपकार केले, ज्याच्यामुळे माझी परिस्थिती बदलली, ज्याच्यामुळे माझं जीवन बदललं, ज्याच्यामुळे माझी ओळख बदलली ना, त्या परमेश्वराचा काय घेऊन पहा? अनुभव घेऊन पहा. कळू द्या ना, आपल्या पिढीला कळू द्या, आपल्या लेकरांना कळू द्या, हे बाबा हे मी नाही कमवलं रे, हे कोणी दिलं? देवाने. नाही तर लेकरांना वाटलं बापानीच कमवलं.
ना बापाची पुण्याई लिहितात लोक, आई बापांची पुण्याई. पण मी तुम्हाला खरं सांगतो, ख्रिस्ताची पुण्याई आपल्या जीवनामध्ये. हालेलुया. जे त्याने केलं ना त्याची कापणी आपण करतोय. आमेन. बायबल स्पष्ट म्हणतो, तो कंगाल झाला की तुम्ही धनवान व्हावं. त्याने फटके सहन केले की आपल्याला आरोग्य मिळावं. आम्हाला शांती देणारी अशी शिक्षा त्याला झाली. आमेन. जे त्याने केलं ना त्याचं सगळं मोबदला आणि प्रतिफळ मी आज प्राप्त करतोय. आमेन. मी स्वतः काही मिळवलेलं सगळं मला कोणी कमवून दिलंय? येशूने. हालेलुया. पण ह्या गोष्टीची जाणीव केव्हा असेल माहिती का? जेव्हा तुम्ही त्याचा काय घ्याल? अनुभव. बोला काय घ्याल? आज अनेक लोक तो अनुभव घ्यायला तयार नाही. पण काय घेतात? फायदा. बोला काय घेतात? हा, खूप फायदा. तुम्हाला गैरफायदा घेण्याची सवय झाली लोकांना. माझ्या प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेणारे फार थोडे लोक आहेत या जगामध्ये. 10 पैकी किती येशूकडे आले? म्हणजे एकाच व्यक्तीने काय घेतला येशूचा? आणि 9 लोकांनी काय घेतला? आज पण तेच आहे. 100 पैकी ना 90 लोक येशूचा काय घेतात? फायदा. आणि 10% लोक फक्त काय घेतात? अनुभव. आणि तुम्हाला माहिती बायबल काय म्हणतं? अरे हा तो कोण आहे? कोण आला माझ्याजवळ? शमरोनी. बोला कोण आला? आणि यहुदी जे माझे होते ते कुठे गेले? कुठे गेले? आज नवीन लोक प्रभू जवळ येत आहेत ना. नवीन लोक प्रभूचा अनुभव घेत आहेत. जुने लोक फायदा घेऊन मोकळे. आम्ही इतक्या वर्षांपासून फक्त एकच गोष्ट घेतोय. काय? फायदा. आपण म्हणतो 4थी पिढी माझी. हा, तू काय घेतला? फक्त फायदा. अनुभव घेतला नाही. आणि नवीन लोक काय घेतात? फायदा नाही घेत देवाचा. काय घेतात? अनुभव. म्हणून ते प्रार्थनेत वाढतात, म्हणून ते वचनात वाढतात, म्हणून ते आत्म्यात वाढतात, म्हणून ते देवाला आवडणारं जगतात, म्हणून ते देवासाठी काहीतरी करू इच्छितात. आपले लोक नाही. बाकी आम्ही फायदा घेऊ. पिढ्यानपिढ्या आम्ही काय घेऊ? फायदा घेऊ. लक्षात घ्या. तुम्ही जर फायदा घ्याल ना तुमचा काहीच फायदा होणार नाही. अनुभव घ्या तर तुमच्या जीवनामध्ये त्याचा फायदा होईल. हालेलुया. आणि म्हणून परमेश्वराचं वचन म्हणतं परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घ्या? बोला बोला काय घ्या? अनुभव. हालेलुया. एक व्यक्ती बायबलमध्ये, तुम्हाला माहिती प्रभू येशू ख्रिस्ताने जगात अनेक चमत्कार केले. लंगड्यांना आरोग्य दिलं, आंधळ्यांना डोळे दिले, मेलेल्यांना उठवलं ना, कुष्ठरोग बरे केले, कुबड्यांना उभं सरळ केलं. अनेक अनेक चमत्कार. योहान असं म्हणतो की सगळे चमत्कार जर लिहिले असते आणि सगळं जर येशूने केलेलं जर लिहिलं असतं तर जगात पुस्तकं मावली नसती. एवढ्या काही गोष्टी प्रभू येशू ख्रिस्ताने केल्या. आमेन. पण तुम्हाला माहिती का राहिले किती शेवटी प्रभू येशू ख्रिस्तासोबत? किती? 11. तो यहुदा पण गेला. आणि काही स्त्रिया होत्या. कोण होत्या? काही बहिणी होत्या. बाकी सगळे चमत्कार केलेले. यांनी फक्त येशूचा काय घेतला? फायदा. नाही राहिले ते कोणीच प्रभू सोबत. प्रभू येशू ख्रिस्ताचा फायदा घेणारे सगळे निघून गेले. पण ज्यांनी अनुभव घेतला होता ना ते टिकून राहिले. हालेलुया. समजतंय का? एक वचन वाचा, एक वचन काढा. लूका सुवर्तमान याचा 7वा अध्याय. लूका सुवर्तमान याचा 7वा अध्याय वचन 36 पासून पुढे वाचा. परुषातील कोणी एकाने त्याला आपल्या इथे भोजन करण्याची विनंती केली. आणि तो त्या पुरुषाच्या घरी जाऊन भोजनात बसला. तेव्हा पहा त्या गावात कोणी एक पापी स्त्री होती. तो पुरुषाच्या घरात जेवायला बसला आहे हे ऐकून ती सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुप्पी घेऊन आली आणि त्याच्या पायांशी मागे रडत उभी राहिली व आपल्या आसवांनी त्याचे पाय भिजवू लागली. तिने आपल्या डोक्याच्या केसांनी ते पुसले, त्याच्या पायांचे मुके घेतले आणि त्यांना सुगंधी तेल लावले. आता मला एक सांगा, या स्त्रीच्या जीवनात कोणता चमत्कार झाला होता? तिचा कॅन्सर बरा झाला? बोला ना. तिचा कुष्ठरोग बरा झाला? ती मेलेल्यातून उठली का? तिचं कुबड होतं का ती बरी झाली? तिला नोकरी लागली? तिची काही अडचण होती ती दूर झाली? असं काही आहे का? तुम्हाला माहिती तिच्या जीवनात फक्त काय होतं? पाप होतं, व्यभिचार होता, घाणेरड्या गोष्टी होत्या. आणि तुम्हाला माहिती तिने देवाच्या दयेचा अनुभव घेतला. बोला कसला अनुभव घेतला? मरणार होती ती तिच्या पापामध्ये, पण प्रभू येशू ख्रिस्ताने तिच्यावर जी दया केली ना त्या दयेचा तिने अनुभव घेतला. आणि फायदा नाही घेतला तिने, त्याचा काय घेतला? अनुभव. बोला काय घेतला? आणि त्या अनुभवामुळे येशू दुसऱ्याच्या घरात आहे, पण बायबल असं म्हणतं ती त्या पुरुषाच्या घरात घुसून आली तेल घेऊन. काय घेऊन? सुगंधी तेलाची अलाबास्त्र कुपी घेऊन.
त्या दुसऱ्या व्यक्तीच्या घरात आली आणि येशूच्या पायांना काय लावती ती? पहिले तिने अश्रूंनी येशूचे पाय भिजवले ना, नंतर आपल्या केसांनी पुसले, नंतर त्याच्यावर तेल ओतलं. तुम्हाला माहिती येशूच्या पायांची मुखे घेतले. या सगळ्या गोष्टी ती का करते माहिती तुम्हाला? कारण तिने येशूचा काय घेतला? अनुभव. बोला, त्याच्या दयेचा काय घेतला? अनुभव. जो अनुभव घेतो ना तो अशा गोष्टी करतो. हालेलुया. जे फायदा घेतात ना ते असं काहीच करत नाही. फायदा घेणारे लोक कोण असतात माहिती का तुम्हाला? नीट लक्ष द्या. रविवारी येतात चर्चमध्ये, प्रार्थना विनंती देतात. बोला, काय देतात? आणि मनामध्ये प्रार्थना करतात, देवा जर मला आरोग्य दिलं किंवा ह्या प्रार्थनेचं उत्तर दिलं, पुढच्या रविवारी 100 रुपये टाकेल. किती? 100. ठराव केलेला असतो. कितीचा? 100चा. त्यांना काय वाटतं मला कळत नाही की येशू नेमका आहे काय? एखाद्या ऑफिस मध्ये आले का तुम्ही 100 रुपये द्यायला कोणा क्लर्कला? प्रभू येशू ख्रिस्ताला ना असं म्हणतात ते, एवढं काम कर मी तुला किती देईल? 100. आणि आरोग्य मिळालं का दुसऱ्या रविवारी येतील आणि दानात किती टाकतील? 100. आणि मग प्रभूला म्हणतात, हे तुझे तुला घे, माझं काम झालं. याच्यावर आपला काही संबंध नाही. हे फायदा घेणारे लोक आहेत. बोला, हे काय? फायदा घेणारे. आपलं काम झालं ना बस, तेवढी स्कीम आपण राबवून घ्यायची आणि आपला फायदा करून घ्यायचा. हे लोकांचं सरळ काम आहे. मी तुम्हाला सांगतोय, जो अनुभव घेतो ना, काय घेतो? तो देवाजवळ अशा पद्धतीने येतो जशी ती स्त्री आली. हालेलुया. तो रडतो, त्याच्या उपकारांची जाणीव त्याला असते. तो तुम्हाला माहिती का, परमेश्वरावर तो प्रेम करतो. येशू ख्रिस्तावर काय करतो? प्रेम करतो. हा अनुभव घेणारा व्यक्ती असतो. आमेन. हा, जो फायदा घेणारा असतो ना त्याला काही घेणं देणं राहत नाही. त्याला वाटतं, हे घे, तुझं काम झालं, माझं काम तू केलं ना, मी तुझं काम केलं, विषय संपला. समजतंय का? तू माझा फायदा केला ना, मी तुझा फायदा केला. समजतंय का? तू माझा काय केला? फायदा. मग मी पण तुझा काय केला? याच्या पुढे मला बोलवायचं नाही, माझ्याकडून अपेक्षा करायच्या नाही. सरळ सरळ. हे ते लोक आहेत जे फक्त देवाचा फायदा घेतात. अनुभव घेणारे लोक कधीच देवाला सोडत कुठेही असेल प्रभू तरी त्याच्या मागे जातील. आमेन. ते त्याच्यासाठी जगतील. हालेलुया. बोला, येशू मसीह की. आज फक्त आत्मपरीक्षण करा, आपण ह्या दोघांमध्ये कोणत्या कॅटेगरीत बसतो? अनुभव घेणाऱ्यांच्या का फायदा घेणाऱ्यांच्या? एक वचन अजून वाचा, लूका वर्तमान याचा 8वा अध्याय वचन 1 पासून पुढे. लूका वर्तमान याचा 8वा अध्याय वचन 1 पासून पुढे. पुढे लवकरच असे झाले की तो उपदेश करत व देवाच्या राज्याची सुवार्ता सांगत नगरोनगरी व गावोगावी फिरत होता. येशू ख्रिस्त गावोगावी नगरोनगरी फिरत होता. तेव्हा त्याच्या बरोबर ते 12 प्रेषित होते. आणि दुष्ट आत्मे आणि विकार यापासून मुक्त केलेल्या अशा कित्येक स्त्रिया, म्हणजे त्या मगदलिया म्हटलेल्या मरियतून 7 भूते निघाली होती ती, आणि हेरोदाचा कारभारी खुजा याची बायको योहान्ना, तसेच सुसान्ना व दुसऱ्या पुष्कळ स्त्रिया होत्या. त्या आपल्या पैशा अडक्याने त्यांची सेवा चाकरी. बायबल काय म्हणतं? येशू ख्रिस्ताने ज्यांच्या जीवनात चमत्कार केले होते अशा स्त्रिया नेहमी येशू सोबत असायच्या. हालेलुया. आणि ते येशूची काय करायचे? आपल्या पैशा अडक्याने सेवा. बोला, काय करायचे? सेवा किंवा मदत. नीट लक्ष द्या, नीट लक्ष द्या मी काय सांगतो ते. बघा, यांनी जर येशूच्या सामर्थ्याचा आणि दयाचा फक्त फायदा घेतला असताना तर यांनी ठीक आहे मदत केली असती, हे मी मान्य करतो येशू ख्रिस्ताजवळ. पण तुम्हाला माहिती, मरिया एक अशी स्त्री आहे, मरिया, की येशू ख्रिस्त मेला. बोला, काय झालं? येशू ख्रिस्त मेला आणि त्याला कुठे ठेवलं? कबरेत. बोला, कुठे ठेवलं? तरी सुद्धा 3ऱ्या दिवशी मरिया कुठे गेली होती? कबरेवर. बोला, कुठे गेली होती? मेलेल्या येशूकडून तिचा काही फायदा आहे का? फायदा आहे का? अरे बोला ना, जिवंत येशूकडून फायदा होता तिचा. तिला थोडी माहिती होतं येशू मेलेल्यातून उठणार आहे असं. ती काय बघायला गेली होती? जिवंत येशूला का प्रेताला? मरिया काय बघायला गेली होती कबरेवर? जिवंत येशू ख्रिस्ताला का प्रेताला? ती त्या ठिकाणी जाऊन काय म्हणते की माझ्या प्रभूला कुठं ठेवलं? तिला येशू जिवंत नाहीये, तिला विश्वास नव्हता, पण तिला प्रेत बघायचं होतं. काय बघायचं होतं? नीट लक्ष द्या. येशू जिवंत असताना सुद्धा मरिया त्याच्या मागे फिरत होती. हालेलुया. कारण तिने त्याचा काय घेतला होता? अनुभव. पण तो मरून गेलाय आता, तरी सुद्धा प्रभू येशू ख्रिस्ताचा अनुभव घेतल्यामुळे ना ती त्या कबरेवर पहाटेची आली. हालेलुया. तिला माहिती होतं हा मेलेला येशू आहे, याच्यापासून माझा फायदा
नाहीये, पण तरी ती येशू ख्रिस्ताकडे आली. का माहिती का? तिने त्याचा काय घेतलेला आहे? ही वेगळी गोष्ट आहे की येशू ख्रिस्त मेलेला नव्हता. येशू तिसऱ्या दिवशी मरणातून परत उठला. तिचा परत फायदा झाला. आमेन, हालेलुया. नीट लक्ष द्या. तिला नव्हतं माहिती येशू मेलेल्यातून उठलेला आहे. तिथं त्या येशूला बघायला गेली होती जो मेलेला आहे. तिला माहिती होतं मेलेला व्यक्ती आता काही मला माझ्यासाठी प्रार्थना करणार, मला आशीर्वादित करणार नाही. पण तरी त्या येशूच्या मागे गेली नव्हती. का? कारण तिने त्याचा काय घेतला होता? अनुभव. त्याच्या दयेचा काय घेतला होता? अनुभव. म्हणून येशू ख्रिस्ताला वधस्तंभावर खिळलं, मारलं गेलं, कबरीत टाकलं ना, तरी पहिली स्त्री होती बायबलमध्ये. पेत्र नाही गेला बघायला, याकोब नाही गेला, योहान नाही गेला जो जास्त प्रेम करायचा. बायबल म्हणतं मरिया गेली. बोला, कोण गेली? मरिया गेली पहिले त्या प्रभू येशू ख्रिस्ताला बघायला. का? कारण तिने अनुभव घेतलेला होता. हालेलुया. जो अनुभव घेतो ना, तो हर परिस्थितीत देवाशी त्या ठिकाणी चिकटून राहतो. आमेन. तो कधीच देवाला कोणत्या परिस्थितीत सोडत नाही. म्हणून देवाची इच्छा आहे, परमेश्वर किती चांगला आहे याचा काय घेऊन पहा? अनुभव घेऊन पहा. आणि जो व्यक्ती अनुभव घेतो ना, देव त्याला सुद्धा सोडत नाही. फायदा घेणाऱ्यांकडे देव बघत, पण जे अनुभव घेतात त्यांच्याशी परमेश्वर एकनिष्ठ असतो. आमेन. विश्वास योग्य असतो. लक्षात घ्या. आणि म्हणून देवाचं वचन म्हणतं स्तोत्र संहितेमध्ये, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आमेन. ही खूप मोठी तफावत आहे. म्हणून आज तुम्ही स्वतःच ठरवायचंय. मी कोणालाच दोष लावत नाही. वचन तुम्ही ऐकलंय, आत्मपरीक्षण करा की मी देवाचा अनुभव घेणारा व्यक्ती आहे का देवाचा फायदा घेणारा व्यक्ती आहे. जर तुम्ही अनुभव घेणारे असाल तर तुम्ही फळ द्याल. बोला, काय द्याल? आणि जर तुम्ही फक्त फायद्यापुरते आलेले असाल, तुम्ही देवाला काहीच देऊ शकत, देवाचे उपकार सुद्धा मानू शकत, देवाच्या उपकारांची जाणीव सुद्धा ठेवू शकत, देवासाठी तुम्ही काहीच करू शकत, तुम्ही साधी प्रार्थना सुद्धा करू शकत, तुम्ही रोज बायबल सुद्धा वाचू शकत, कारण तुम्ही फक्त कशासाठी येतात? फायद्यासाठी. पण जो अनुभव घेतो ना, तो रोज त्याच्या चरणी बसतो, तो रोज प्रार्थना करतो, तो रोज बायबल वाचतो. तुम्हाला माहिती प्रार्थना का करावी? नीट लक्ष द्या प्रियांनो. प्रार्थना का करावी? आपल्या गरजा पूर्ण व्हाव्या म्हणून प्रार्थना नाहीये. प्रार्थना देवाला भेटणं आहे. मला प्रार्थना देवाला. बायबल का वाचावं? कारण या वचनामध्ये तुमच्याशी कोण भेटतो? देव. हालेलुया. बायबल मी ह्यासाठी वाचावं की देवाला भेटायचंय. प्रार्थना मी ह्यासाठी करावी की मला देवाला भेटायचंय. आराधना मी ह्यासाठी करावी की मला देवाला भेटायचंय. आमेन. ह्याही गोष्टी काही लोक फायद्यासाठी करतात. ह्याही गोष्टी लोक कशासाठी करतात? प्रार्थना बी कशासाठी करतील? फायद्यासाठी. बायबल बी कशासाठी वाचतील? फायद्यासाठी. फायदा नका करू, अनुभव घ्या. बोला, काय घ्या? अनुभव घ्या की तू किती चांगला आहे. आमेन. हालेलुया. देवाचं वचन म्हणतं, धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना सुद्धा मला वीट आणणारी आहे. काय म्हणतं परमेश्वराचं वचन नीतिसूत्रामध्ये? धर्मशास्त्र कानी पडू नये म्हणून जो आपले कान बंद करतो त्याची प्रार्थना मला कशी आहे? वीट आणणारी आहे. जर तुम्ही देवाचे वचन पाळत नाही, ऐकत नाही, तर बायबल म्हणतं अशा व्यक्तीची प्रार्थना सुद्धा मला ऐकायला आवडत, ती मला वीट आणणारी आहे. म्हणून ना, देवाचा फायदा नाही घ्यायचा, देवाचा काय घ्यायचा? अनुभव. आणि म्हणून त्या ठिकाणी स्तोत्रकर्ता दावीद म्हणतो, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. आमेन. मग सांगा मला, आजपासून देवाचा काय घ्याल? फायदा का अनुभव? फायदा का अनुभव? अनुभव. आमेन. जसं मगदालिया मरियाने घेतला, जसं त्या इतर बहिणी होत्या ज्या येशू ख्रिस्तासोबत चालायच्या, त्यांनी घेतला. बस देवाचा अनुभव घ्या. जसं त्या पापी व्यभिचारी स्त्रीने घेतला तसा तुम्ही घ्या. जसं त्या शमरुनी व्यक्तीने घेतला, जो कुष्ठरोगी होता, जो परत प्रभू येशू ख्रिस्ताकडे आला, त्याच्यासारखा अनुभव घ्या. फायदा घेणाऱ्यांना प्रभू प्राप्त होत नाही, फक्त फायदा प्राप्त होतो. पण अनुभव घेणाऱ्यांना प्रभू मिळतो आणि त्याच्यासोबत फायदा पण भेटतो. हालेलुया. प्रथम तुम्ही त्याचे राज्य, त्याची धार्मिकता मिळवण्यासाठी झटा, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हाला मिळतील. आमेन. याचा अर्थ फायदा तेव्हाही भेटणार आहे. मग दोघी गोष्टी घ्या ना. येशू पहिले प्राप्त करा, फायदा त्याच्यासोबत येणार आहे. आमेन. आशीर्वाद त्याच्यासोबत येणार आहे, प्रार्थनेचे उत्तर त्याच्यासोबत येणार आहे. म्हणून तर देवाचं वचन म्हणतं, परमेश्वर किती चांगला याचा अनुभव घ्या. आमेन. मी विश्वास ठेवतो की या वचनात प्रमाणे परमेश्वर आपल्या सर्वांना आशीर्वादित करू. यावेळेस आपले डोळे आपण बंद करू, आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाऊ. धन्यवाद पिता, ज्या परमेश्वराची उपस्थिती आपल्यामध्ये आहे,
आज आपण वचन ऐकलंय की परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव घेऊन पहा. हा प्रियांनो, त्याचा फायदा घेऊ नका, तर त्या देवाचा अनुभव घ्या, कारण तो आपल्यामध्ये आहे. एक छोटंसं कोरस आपण घेऊ आणि आपण प्रार्थना करू. थँक्यू जीसस, थँक्यू लॉर्ड. थँक्यू. उपकार किए तुझ पर ये तूने नहीं जाना, फिर भी गले लगाया, क्योंकि यीशु भला है. उपकार किए हैं तुझ पर ये तूने नहीं जाना, फिर भी गले लगाया, क्योंकि यीशु भला है. ए मेरे मन, प्रभु की तू आराधना कर, क्योंकि वो भला है. थैंक यू जीसस.
हे मेरे मन प्रभु की तो क्योंकि वो भला है, क्योंकि वो भला है. धन्यवाद मित्रांनो. जसं स्तोत्र करता म्हणतो, हे माझ्या जीवा परमेश्वराचा धन्यवाद कर, त्याचे सर्व उपकार विसरू नकोस. हे माझ्या सर्व अंतर्यामा त्याच्या पवित्र नावाचा धन्यवाद कर. माझ्या देवा, परमेश्वर किती चांगला आहे याचा अनुभव आम्ही घ्यावा, फायदा नाही. म्हणून परमेश्वरा, तुझ्या चांगुलपणाचा फायदा नव्हे पण अनुभव घेण्यासाठी आम्हाला सहायता आणि मदत कर. आज तुझ्या जिवंत वचनाद्वारे तू आमच्याशी बोललायस, त्याबद्दल धन्यवाद. केवळ ऐकणारे नाही, वचनाप्रमाणे चालणारे कर. जे वचन पेरलं गेलंय 30 पट 60 पट 100 पट फळ देणारं होते. सर्व आदर मान महिमा गौरव सन्मान तुलाच देता. प्रार्थना प्रभू येशू तुझ्या सामर्थ्याने गुण नावाने मागितली म्हणून तो ऐक. आमेन.